अध्यक्ष माननीय बिरला जी का मैं तहे दिल से उनका आभार व्यक्त करता हूं कि हमारे 6 लोगों को उन्होंने मान्यता प्रदान की है। हमने ये जो लड़ाई लड़ी, ये सब कायदे तज्ञ से सब कुछ जानकारी लेने के बाद में ही हमने शिंदे गुट में शामिल होने का निर्णय लिया है। और निश्चित तौर से विकासात्मक काम हमारे एरिया में होना चाहिए। लोकसभा क्षेत्र में जिस यहाँ के जनता ने मुझे चुन के दिया था या हमारे 6 खासदारों को चुन के दिया था, आखिर में अपने बाग का अपने विकास होना चाहिए, ये हमारी इच्छा है। संजय राउत ने कहा है कि हम हाईकोर्ट में जाएंगे इसके खिलाफ। नहीं नहीं, हम तो सभी कायदे की प्रक्रिया को जानकारी लेके ही हमने ये निर्णय लिया है। वो उनका काम करेंगे, हम हमारा काम करेंगे। और निश्चित तौर से जैसा सभापति महोदय ने निर्णय दिया, वो निश्चित तौर से कायदेशीर लड़ाई भी हम जीतेंगे। तो आज स्पीकर ने आपको शिंदे सेना में शामिल किया है, इसे कैसे देखते हो? नहीं, मैं तहे दिल से हमारे स्पीकर साहब का मनपूर्वक आभार व्यक्त करता हूं कि हमने 6 सांसदों ने कायदेशीर प्रक्रिया के माध्यम से ही जो हमने गुट बनाए थे और शिंदे सेना में शामिल होने का जो निर्णय लिए थे, वो कायदेशीर प्रक्रिया पूरी करके ही हमने ये सब निर्णय लिया था। और आज ओम बिरला जी ने उस पर सिक्का मोर्तब किया है, इसके लिए मैं उनका आभार व्यक्त करता हूँ। साहेब, आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तुमच्या 6 खासदारांना शिंदे गटात सामील झाल्याबद्दल मान्यता दिलेली आहे. काय सांगाल ते? नाही, या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सर्वांनुमते आम्ही जे 6 खासदार होतो, विकासात्मक कामासाठी आम्ही निर्णय घेतला होता आणि कायद्याप्रमाणे आम्ही हा निर्णय घेतला। त्याच्यामुळं हा आज जो काही आदेश माननीय सभापतींनी काढलेला, तो निश्चित स्वागतार्ह आहे आणि आम्ही निश्चित विकासात्मक कामासाठी आम्ही 6 खासदारांनी या ठिकाणी हा निर्णय घेतलेला। साहेब, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात आलंय की आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत या सगळ्या निर्णयाच्या विरोधात. नाही, आम्ही तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आलेलो आहोत। शेवटी आम्ही कायदा तपासल्यानंतरच हा निर्णय घेतलेला आहे। जे कायदे तज्ञ लोक होते, त्यांच्या सर्वांचं मार्गदर्शन आम्ही घेतलं आणि त्याच्यानंतर 6 खासदारांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि कायदेशीर लढाई आम्ही लढू। त्यामध्ये आम्हाला काही ते कायदेशीर जरी त्यांच्या माध्यमातून म्हणत असतील, तरी आम्ही त्या कायदेशीर सर्व चौकटीचा अभ्यास करूनच हा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही ही कायदेशीर लढाई लढू। अधिवेशनात काय नेमकं प्रश्न घेऊन नाही, अधिवेशनात तर काय आहे की आम्ही जो आम्ही पाठिंबा दिलेला आहे किंवा आम्ही शिंदे गटामध्ये सामील झालेला आहोत, ते या सर्व पक्षाच्या आघाडीमध्ये याच्यासाठी आम्ही सामील झालो की विकासात्मक कामं आपल्या भागामध्ये झाली पाहिजे। जनतेने ज्या आशेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, सर्वसामान्य जनतेच्या ज्या अपेक्षा आहे, शेवटी विकास झाला पाहिजे ही प्रमुख भूमिका आहे। त्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि अधिवेशन काळात सुद्धा या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांची नुकतीच आम्ही 2 दिवसापूर्वी सुद्धा भेट घेतली, त्याच्यापूर्वी सुद्धा भेट घेतली होती। त्यांनी सुद्धा सांगितलं की तुमच्या या लोकसभा क्षेत्रामध्ये जे काही तुमच्या मागण्या आहेत, त्याच्या बाबतीत आम्ही निश्चितपणे तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू आणि आम्ही या ठिकाणी विकासात्मक काम चांगल्या पद्धतीने करू, असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। आणि आम्ही आल्यानंतर बरेचसे कामं सुद्धा आम्ही या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत। वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प होता, तो सुद्धा मार्गी लागलेलाच आहे, परंतु त्याच्यामध्ये फंडची कमतरता कुठेही पडू देणार नाही। वाशिममध्ये हळदीचा एक मोठा प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी MIDC मध्ये निर्माण करण्यासाठी ती प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। MIDC ला जागा सुद्धा मागितलेली आहे, त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन आता ते मंत्रालयात सुद्धा केलेलं आहे। नुकतंच आपण पाहिलं की जो आपले वाशिम शहराला जी काही रेल्वेची मागणी होती, ती सुद्धा पूर्तता झालेली आहे। अजून बऱ्याच मागण्या अशा आहेत की ज्या निश्चितपणे लोकांना ज्या आवश्यकता आहे, त्याचं चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू। साहेब, मला एक सांगा, पूर्वी तुम्हाला आता ते ठाकरे गटाच्या ज्या खासदारची लोकसभेमध्ये जी सीट शेअरिंग होती, त्याच्यात 9 खासदारामध्ये होते तुमचे. आता सध्या तुम्हाला आता इथं सीट शेअरिंग भेटणार आहे शिंदे सरकार. हो, आता ते काय ते प्रक्रिया हे असं झाल्यानंतर ती काही सभापती महोदय जे आता आदेश काढतील तशा पद्धतीने